सांगली जिल्ह्यातील हे मंदिर तुम्ही पाहिलाय का? जिथे गेल्यानंतर तुमचं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन पूर्ण होतं एकाच दिवसामध्ये. देवदर्शन, ट्रॅकिंग सोबत निसर्गाचा अद्भुत नजारा हे सगळं अनुभवायचं असेल या मंदिरला जायला लागतंय. नमस्कार, मी सुनील आणि आज आपण बोलतोय श्री मल्लिकार्जुन देवस्थान एडेनिपाणी. श्रावण महिन्याचा सोमवार आणि महादेवांचं दर्शन हे झालंच पाहिजे, म्हणूनच आम्ही गेलो होतो सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एडेनिपाणी या गावी. याच ठिकाणी अगस्त्य ऋषींनी देवाची साधना करून स्वयंभू सोमनाथांना इथे बोलवलं. त्यांनीच या शिवलिंगाची स्थापना केली. हे मंदिर डोंगर रांगांच्या मध्ये आहे. डोंगर रांगाच्या याच गुहेमध्ये 2 शिवलिंग आहेत. एक स्वयंभू आहे, एका शिवलिंगाची स्थापना केली आहे. श्री मल्लिकार्जुन देवस्थानाला काशीचा दर्जा दिला जातो. फक्त महाराष्ट्र नाही तर कर्नाटक मधूनही भाविक येत असतात. इथे बऱ्याच गोष्टी ह्या बघायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळतात. या मंदिरामध्ये दीपमाळ, नगारखाना तसेच काळभैरव देवाचे मंदिरही पाहायला मिळते. दर श्रावण सोमवारी तसंच महाशिवरात्रीला या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. या मंदिराच्या भिंतीवर एक शिलालेख आढळतो. तो 300 वर्ष जुना आहे असं बोललं जातं. या मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन पूर्ण होतं असं मानलं जातं. इचलकरंजी पासून फक्त 45 किलोमीटर अंतरावरती भगवान शंकरांचं हे खूप सुंदर मंदिर आहे. हेच मंदिर पाहायला आम्ही आज गेलो होतो. या मंदिरात पोहोचण्यासाठी सुमारे 700 पायऱ्या चढून वरती जावं लागतं. म्हणूनच बोललो, देवदर्शन, ट्रॅकिंग सोबत हा सुंदर निसर्ग हे सगळं अनुभवायला या श्रावण महिन्यात तुम्ही नक्की जाऊन या. इथल्या लोकांनी पशु पक्ष्यांसाठी पाणी व धान्य ठेवण्यासाठी छोटे छोटे पाऊल बांधले होते आणि हे पाहून मला लय भारी वाटलं.